या अगोदर मी तुमच्यासोबत हळदीचा व्हिडिओ शेअर केला होता आणि आज मी इथे तयार झाली आहे लग्नासाठी. तुम्हाला हा लूक कसा वाटला ना, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. या अगोदरच्या व्हिडिओला जे तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सुद्धा थँक यू सो मच. तर सगळी पाहुणे मंडळी जमा झाली होती, मंडपही छान सजला होता आणि ह्या आहेत काही हाताने बनवलेल्या आणि तेवढ्याच प्रेमाने बनवलेल्या रुखवताच्या काही गोष्टी. तर आजचा दिवस ना सगळ्यांसाठी खूपच जास्त स्पेशल असतो. म्हणजे नवरदेव नवरीसाठी तर असतोच, पण बाकीच्यांसाठी सुद्धा खूप जास्त स्पेशल असतो. नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि सगळ्यात अगोदर ना इथे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली. आता या घरची सून असल्यामुळे ना मी खूप पुढे पुढे करून काही व्हिडिओ शूट केला नाही. तसं बाकीच्यांचं कोणाचंच काही म्हणणं नसतं, पण मलाच ते कम्फर्टेबल वाटत नाही. छान धूमधडाक्यात थाटामाटात लग्न पार पडलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण फॅमिली फोटोशूट करायला गेलो. तर इथे ज्यांना मी भेटली आहे, ज्यांना मी या अगोदर नाही भेटली आहे, त्यांच्यासोबत सगळ्यांना मला बोलता बसता आलं आणि खरंच सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि नवीन ओळखी पण जास्त झाल्या. त्याच्यानंतर मस्त जेवण केलं. त्यानंतर घरी निघण्याची वेळ होती म्हणून दीदींना बाय बाय करायचं होतं. मनूला दीदींकडे अजिबात जायचं नव्हतं, कारण ही आत्तू आम्हाला कधीतरीच भेटते म्हणून तिची आणि मनूची काही जास्त ओळखच नव्हती. मग सगळ्यांना बाय बाय केलं आणि त्यानंतर घरी गेलो. चलो बाय.